गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागातील हा सर्वात मोठा मेळाराम नाला आहे, ज्या नाल्यातून पावसाळ्यात 3-4 महिने 10 ते 12 गावांना पुराचा फटका बसतो। एवढा मोठा नाला, या नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असते, अनेक अपघात यात होत असतात। परंतु उन्हाळ्यात मे महिन्यात याची परिस्थिती बघा, कुठेही पाणी नाही अशी गंभीर परिस्थिती इथे आहे आणि 100% हा नाला जे आहे ते कोरडा पडलेला आहे। आणि या इथून 1 किलोमीटर अंतरावर प्राणिता नदी आहे। प्राणिता नदी ही जवळपास 70% कोरडी पडलेली आहे। गोदावरी नदी ही जवळपास 68% कोरडी पडलेली आहे। मोठ्या प्रमाणात नाले नदी जे आहे ते कोरडे पडल्यामुळे पाण्याची पातळी जी आहे ते खालच्या स्तरावर गेलेली आहे आणि अनेक विहिरींमध्ये पाणी नाही अशी गंभीर परिस्थिती गडचिरोली जिल्ह्यात निर्माण झालेली आहे। आणि या वर्षी सर्वात जास्त उन्हाचा फटका जे आहे ते गडचिरोली वासियांना बसत असल्यामुळे गडचिरोली वासी हतबल झालेले आहे। कारण की गडचिरोली जिल्ह्यात मागील एक 4-5 वर्ष बघितले तर एक 38, 39, 40 किंवा जास्तीत जास्त 41 डिग्री तापमान होत होता, परंतु सध्या 43च्या वर तापमान होत आहे। आणि आज दक्षिण भागात 43च्या जवळजवळ तापमान आहे आणि याला लागून असलेले जे तेलंगणा राज्यातील जिल्हे आहेत तिथे रेड अलर्ट करण्यात आलेला आहे आणि नदी नाले जे आहेत ते गडचिरोली जिल्ह्यात कोरडे पडलेले आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।